चला फिल्डिंग लगेचच सजून घ्यायची टीम. सामन्याला जशी सुरुवात येईल पुन्हा एकदा मी आमंत्रित करेन मायक्रोफोन वरती. येता तुमच्या समोर अंबाडी भिवंडीचा आवाज आज सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेमध्ये दुमदुमत आहे. ऐकूयात आपण मोनिशी पाटील यांना खेळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू करण सर. होतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्या फळकावरती अगदी जर विचार केला तर सुरुवात केली जाते मॅचला. षटक क्रमांक पहिलं पुरुषोत्तम गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. मनोज स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला चेतन. पहिला चेंडू इथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फटका फसलाय आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडूवरती हादरा बसताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच मंगळूर संघाला. नक्कीच मांगरूळ संघाला पहिला विकेट, पहिला हादरा आपल्याला बसताना पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. 6 फलंदाज देखील पहिल्या मॅच मध्ये अगदी जर बघितलं गेलं पहिल्या सत्रामध्ये एक चांगली फटकेबाजी याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. तो मात्र इथे मात्र रॉयल डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट पडतोय. गोलंदाज पुरुषोत्तम स्टेबल पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला चेतन, नॉन स्ट्रायकर एंडला जयेश नवीन फलंदाज. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. इथे देखील हवेमध्ये चेंडू. स्ट्रॉंग अपील. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पुरुषोत्तमने घेतले 2 विकेट. दोन चेंडूवरती मात्र 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. पुरुषोत्तम अगदी स्टेबल आहे गोलंदाजीवरती. पहिला चेंडू ज्या पॉझिटिव्ह माइंडने टाकला होता विकेट मिळाला, तदनंतर पुढच्या चेंडूवरती देखील विकेट घेण्याची एक संधी मैदानामध्ये क्रिएट करून दिली आणि मात्र 2 चेंडूवरती आता मात्र हॅट्रिक वरती सवार असतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते 2 विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना. मांगरूळ संघ पुन्हा एकदा. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज नयन. हा चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने मात्र सांघिक खातं उघडलं जात आहे इथे 1 या आकड्यावरती. श्री गणेशा केला गेलाय. 1 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आदळण्याचा प्रयत्न. रणनीती चांगली होती पण थोडासा आतमध्ये चेंडू आणावा लागेल. हा चेंडू इथे लेग बी. पुरुषोत्तम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता पण एक मोठा फटका त्याच्या विरोधात. आता काय करेल. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. हा देखील चांगला चेंडू आहे. तेवढा चांगला फटका अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. 2 चेंडूवरती आला 10 धावा आणि षटक समाप्त देखील झालंय पंचांचं. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 12 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. ज्या फलंदाजाने आक्रमकता दाखवायला सुरुवात केली त्या फलंदाजाच्या विरोधात पुन्हा एकदा ज्या प्रकारे लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आला पुरुषोत्तमला कुठेतरी थोडासा प्रेशर मनामध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला आहे. चांगली लेंथ आहे. चांगली लाईन. इथे मात्र पंचांचा इशारा. षटक समाप्त होईल आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 2 विकेटच्या नुकसानवरती 12. हे 2 विकेटचा जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले होते. तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती अगदी जर विचार केला तर एक सिंगल. त्यानंतर 2 चेंडूवरती पुढच्या 2 मोठे फटके पाहायला मिळाले. त्याच्या जोरावरती हे समीकरण इथपर्यंत जाऊन पोहोचलं गेलंय. एक क्षण असं वाटत होतं की नक्कीच मंगळूर संघ बॅकफुटला जातो की काय, पण तदनंतर अगदी जर बघितलं गेलं तर जी फटकेबाजी आपल्याला जयेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली
त्या फटकेच्या जोरावरती 12 ही धावसंख्या फलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना गोलंदाज सूरज हा मात्र सज्ज होत आहे. घाई करा प्लीज. गोलंदाज सूरज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती. पहिला चेंडू सूरजाचा यावेळेस नक्कीच फटका चांगला आहे. पाठीमागे खेळाडू देखील नेण्यात असतील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो इथून आणि आता मात्र 2 धावा या सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आहे. चांगला तालमेल दोघांचा पाहायला मिळाला. नयन याच्या माध्यमातून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि त्या 2 धावेच्या जोरावरती 14 ही धावसंख्या. 3 षटकांची मॅच. इथून मी म्हणेन की 30 धावसंख्या जरी फलकावरती जोडल्या गेल्या 30 ते 35 तर एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. पण त्या 30 ते 35 साठी देखील प्रहार करावा लागेल. प्रत्येक षटकामागे 1 ते 2 मोठ्या फटक्यांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हा चेंडू डीपच्या रिजन मध्ये सरळ निघून जाईल. सीमारेषे बाहेर पंचांचा येतोय इशारा. चौकार आणि या 4 धावांच्या जोराने 18 ही धावसंख्या. असं आपण बघू शकाल अगदी लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवरती फटका चांगला होता. बॅकवर्ड स्कोअर लाईकच्या रिजन मध्ये सरळ निघून गेला. तो म्हणजेच सीमारेषे बाहेर. 18 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या 2 चेंडूवरती वैयक्तिकचा जर विचार केला तर 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या सूरजच्या माध्यमातून. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. यावेळेस चांगली लेंथ आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. 18 क्रमांकाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोल यष्टीरक्षक पुरुषोत्तम. पुढचा चेंडू इथे मात्र फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. फटका नक्कीच फसला होता. वन बाउंड चेंडूला कलेक्ट केला जाईल. फेकीपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सहज सोप्या पद्धतीने मात्र इथून कंप्लीट करतायत आणि या 2 धावेच्या जोरावरती 20 ही धावसंख्या फलकावरती आता मात्र जाऊन जोडली गेली. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. म्हणजेच या षटकातील जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय. फसवलं गेलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ संपन्न. 20 धावसंख्या फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. त्यानंतर मात्र शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे देखील बघणं गरजेचं असेल कारण की नक्कीच आक्रमक होईल संघ. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर खूप जास्त बाहेर आहे. पंच वळतील. पंच इम्पॅक्ट करतात की वाईड स्वरूपामध्ये हा चेंडू आणि वाईडच्या जोरावरती मात्र धाव 1 जमवली जाईल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन जोडली आहे. ती म्हणजे 21 या आकड्यावरती. यावेळेस शफल केलंय. वाईड यॉर्कर. चांगली लेंथ हाताळली गेली. पंचांचा इशारा. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर 10.50च्या सरासरीने मात्र धावसंख्या जोडली जाते. शेवटचे अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच मैदानामध्ये टीम मीटिंग घेऊ नका. टीम सागाव संघ कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल याच्याकडे देखील लक्ष लागलंय कारण की शेवटचं अंतिम षटक इथून खूप जास्त इम्पॅक्ट करेल दोन्ही संघांसाठी. धावसंख्या फलकावरती 21. आता मात्र अंतिम षटक आणि सागाव संघाकडनं गोलंदाज वेदांत गोलंदाजीवरती. छोटीशी टीम मीटिंग घेतली. विकल्पचा जर विचार केला तर विकल्प सागाव संघाकडे खूप सारे होते कारण की सागाव संघाची गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातोय आणि नक्की जिम्मेदारी वेदांतच्या खांद्यावरती दिली गेली आहे. आता मात्र वेदांत त्या जिम्मेदारीला कशा प्रकारे सार्थक ठरतो, कशा प्रकारची गोलंदाजी करतो. मंगळूर संघाकडनं स्ट्रायकर एंडला जयेश. पहिला चेंडू या वेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चांगल्या लेंथ वरती आहे.
गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी देखील चांगल्या पद्धतीने घेतली, चेंडूमध्ये बाउन्स देखील चांगल्या पद्धतीचा होता, निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात, बीट केलं गेलंय, फसवलं गेलंय. एका चेंडूचा खेळ संपन्न झाला. या पहिल्या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा चेंडू हो 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 अप्रतिम आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर इथे बघू शकाल दिशा बदलली गेली, फलंदाजाला काय चकवा दिला गेलाय. मी म्हणेन की भाग्यशाली राहिला फलंदाज, या चेंडूवरती एज देखील घेऊ शकले असता चेंडू, पण बहादूर की साथ देते हमेशा किस्मत. यावेळेस देखील चांगल्या पद्धतीने चेंडू, स्ट्रॉंग अपील, पंचांचा इशारा, यस फलंदाज होतोय आउट. जयेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मनीष स्ट्रायकर एंडला. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चौथा चेंडू, यावेळेस मनीषला देखील चकवा दिला गेला. बघा म्हटलं होतं ना की हा षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांच्या पक्षाकडून, आणि या षटकामध्ये एक छोटीशी टीम मीटिंग नक्कीच घेतली. गोलंदाजीवरती आणलं गेलं वेदांतला, आणि जेव्हा वेदांत आणलं होतं तेव्हा म्हटलं होतं की सागाव संघाची गोलंदाजीची लेन जी आहे, गोलंदाजाचं जी गोलंदाज घेऊन खूप जास्त गोलंदाज घेऊन उतरतात मैदानामध्ये, स्ट्रेंथ खूप मोठी आहे, आणि सागाव संघाला गोलंदाजी तोपखाना म्हणून देखील ओळखलं जातं. आणि त्या तोपखान्यामधून ह्या अस्त्र बाहेर काढलं गेलं वेदांच्या माध्यमातून, आणि ते अस्त्र मात्र इथे मैदानामध्ये पूर्णपणे कार्यरत पाहायला मिळतोय. वैयक्तिक आतापर्यंत 2 धावा दिल्यात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. वेदांत सज्ज होतोय पुन्हा एकदा मनीषच्या विरोधात. हा चेंडू फटका फसलाय नक्कीच. खेळाडू जीवाच्या आकांत्याने प्रयत्न करून पोहोचतोय. ओ हो काय अप्रतिम झेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम झेल अगदी गोलंदाज वेदांच्या माध्यमातून. एस 83 मध्ये या प्रकारची झेल घेतली होती कपिल देवने, आणि तदनंतर मॅच मध्ये कुठेतरी कलाटणी दिली गेली होती, ती झेल पाहायला मिळाली. या झेल दिसताना देखील कठीण असतात आणि ऍक्च्युअल मध्ये मैदानात देखील खूप जास्त कठीण असतात, कारण की आपल्या नॅचरल पद्धतीच्या विरोधामध्ये आपल्याला धावावं लागतं आणि चेंडू मात्र आपल्या पाठवून येत असतो. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त गरजेचं असतं या प्रकारची झेल कलेक्ट करण्यासाठी, आणि ती मात्र दाखवून दिली. स्वतःवरचं कंट्रोल काय आहे त्या गोलंदाजाने दाखवून दिलं, आणि इथे मात्र झेल कलेक्ट केली गेली. धावसंख्या फळकावरती जोडली आहे ती म्हणजेच 23. विजयासाठी 24 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू 24 धावा. यापुढील होणारी मॅच दुसऱ्या सत्राची शेवटची मॅच असेल. टीम चौधरपाडा आणि टीम आलिमगड. ही मॅच मोठी असेल, ही मॅच बघण्यासारखी असेल. दोन्ही संघांचे कर्णधार चला विनामूल्य लगेच नाणेफेकीसाठी. फलंदाज चला लगेच मैदानामध्ये. आदरणीय अविनाशजी शुक्ला साहेब यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातो यापुढील होणारे मॅचचा, आणि 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये देखील रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सिद्धू तर एका बाजूला फलंदाज सूरज. गोलंदाजीवरती मनोज. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन स्ट्रायकर एंडला सूरज असेल. नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय सिद्धू.
सालिमगर संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं गेले, म्हणजे आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्यासाठी. समोरच्या संघाला चौदरपाडा संघाला मॅच रंगतदार असेल. अलीमगरच्या विपक्षामध्ये टीम चौदरपाडा. स्ट्रायकर एंडला सूरज, नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धू आणि गोलंदाजीवरती सज्ज होते गोलंदाज मनोज. 24 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ. कोणाचा बसेल मेळ? चेंडू क्रमांक पहिला. हा चेंडू हवेमध्ये मिसटाइम स्ट्रोक. नक्कीच हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता मी म्हणेन की, पण तिथे धावा जमवल्या गेल्या त्या तब्बल 2 आणि त्या 2 धावेच्या जोरावरती 24 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती खातं उघडते श्री गणेशा केला जातोय. वैयक्तिक आणि सांघिक देखील दोन्ही आकड्यावरती धावसंख्या बघू शकाल. हातामध्ये पडला नक्कीच होता चेंडू, पण कलेक्ट करता आला नाही, टिकवून ठेवता आला नाही हातामध्ये. बाउन्स हातामध्ये झाला चेंडू आणि त्याच्या जोरावरती मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू अगदी अक्रॉस द हँड, आडव्या पट्ट्याचा फटका. नक्की तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतं. चेंडूला कलेक्ट करून फेकीपर्यंत एक धाव झपाट्याने घेतली गेली, वेगाने घेतली गेली आहे आणि त्या एका धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र 3 या आकड्यावरती जाऊन जोडलंय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तर नंतर पुढच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव. पुन्हा एकदा मनोज. हा चेंडू चांगला होता, चांगली लेंथ, चांगली लाईन, सरळ चकवा देऊन निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. बिट केलं गेलं, फसवलं गेलं. ऑप्शनच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स नाही झाला, खालवरती राहिला चेंडू. त्याच्या जोरावरती कुठेतरी चकवा दिला होता नक्कीच. यष्टीरक्षक देखील तिथे फंबल झाले होते, पण सावरलं गेलं स्वतःला. म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण 24 धावांचा पाठलाग करताना जाऊन गेलंय ते 3 या आकड्यावरती. हा चेंडू फटका फसलाय. झेल घेण्यासाठी एक संधी मैदानामध्ये आणि इथे देखील झेल सुटली आहे. कर दी गलती बहुत बडी. ही झेल खूप जास्त इम्पॉर्टंट होती. फलंदाज कोणी असू द्या, पण झेल घेणं इम्पॉर्टंट होता, कारण की जेव्हा जेव्हा कॅच घेतल्या जातात तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा मनोबल देखील वाढतो आणि येणारा पुढचा चेंडू गोलंदाज तेवढा ताकदीने टाकतोय. याचं जिवंत ज्वलंत उदाहरण तर काय द्यायचं हिमांशू पाटीलचं. झेल सोडल्यानंतर काय केलं होतं, यावेळेस देखील झेल हवेमध्ये आहे. आता कोणत्याही प्रकारची चुकी नाही, केला जाईल कलेक्ट. विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सिद्धू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू आडव्या पट्ट्या फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली आहे. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचले 12 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज जयेश सज्ज होतोय षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्रायकर एंडला सूरज सागाव संघाकडनं. चेंडू क्रमांक पहिला जयेश. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता, अगदी मिड विकेटच्या रिजन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, फेकीपर्यंत धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावेच्या जोरावरती समीकरण फळकावरती 11-16 हे समीकरण पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावरती 8, म्हणजे विजयासाठी 16 धाव्यांची गरज. नीड 16 रन्स फ्रॉम 11 बॉल्स.
पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा, चांगल्या लाईनवरचा. यस, या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील, कारण की जर वारंवार इथून निर्धाव चेंडू हाताळले गेले तर एक मैदानामध्ये प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर जर क्रिएट झाला तर विकेट नक्कीच मिळेल. आणि मी म्हणेन की या मॅच मध्ये जर परत यायचं असेल तर विकेट हे खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. विकेट घ्यावाच लागेल, कारण की 24 धावांचा एक छोटा स्कोर आहे आणि छोटा स्कोर डिपेंड करायचा असेल तर विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करतायत. मॅच मध्ये रंगत आली आहे. 10 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज असेल. हा षटक खूप जास्त निर्णायक असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या आणि जर विकेट घेतला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील फटका सरळ निघून जाईल, सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय, 6 धावा षटकार. समीकरण बदलतोय. 9 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. 9 चेंडू 10 धावा. मात्र पंचांचा इशारा येतोय की निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला डिसिजन दिला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेले 8 चेंडू 10 धाब्यांवरती. एक मोठा फटका नक्कीच मारला गेला फलंदाज सूरजच्या माध्यमातून. त्या फटक्याच्या जोरावरती समीकरण पुन्हा एकदा बदललंय. हा चेंडू चांगला आहे, ऑफस्टंपच्या बाहेर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदा जर विचार केला तर शफल केलं, तदनंतर पुन्हा एकदा पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या कन्फ्युजन मध्ये कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि तिथे मात्र एका जागेवरती उभं केलंय जयेशच्या माध्यमात. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच बोलतील की वाईट चेंडू, अतिरिक्त धाव असेल. चांगला डिसिजन म्हणता येईल आणि वाईटच्या स्वरूपामध्ये समीकरण 15 या आकड्यावरती जात आहे. म्हणजे 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज समीकरण आता मात्र उरलाय. ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल की काही, मॅचला रंगत येईल की काय. 7 चेंडू विजयासाठी धाव्यांची गरज असेल ती 9. हा चेंडू मिस झाले होते. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची देखील एक नामी संधी पण गमावली गेली आहे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. समीकरण आता मात्र बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या 16 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी 7 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 8. 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. 6 गेंदेवर जीतने के लिए 8 रनों की जरूरत. पाणी पोहोचवा मैदानात प्लीज. चला घाई करा प्लीज. विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 8. साहिल पंच यापुढे मॅच फास्ट घ्या. पहिला चेंडू 8 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग फटका, सरळ सीमारेषे बाहेर. येतात 6 धावा. समीकरण बदललं गेलंय. एका चेंडूवरती मॅचचं पूर्णपणे पाठ फिरवलं गेलं. आता समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती 2. एका चेंडूवरती मॅचचं पूर्णपणे पारड कसं फिरतं ते
एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये दाखवलं गेलंय. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना पहिला चेंडूवरती एक मोठा फटका साहिलच्या विरोधामध्ये आणि फलंदाज सूरजच्या माध्यमात आणि तदनंतर मॅचचं समीकरण बदलवलंय. 2 धाब्याची अजून देखील गरज आहे. बघावं लागेल या 2 धाबा कशा प्रकारे जोडल्या जातील की इथून देखील या 2 धाबा रोखण्याचा कामगिरी केली जाईल. हा चेंडू निर्धाव चांगल्या पद्धतीचा आहे. मॅच मध्ये अजून देखील जान फुगली जाते साहिलच्या माध्यमातून. यस, मॅच सोडायची नाहीये साहिल, मॅच टाईट करायची आहे. समीकरण 4 चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावा. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू इथे देखील फसवलाय. आली आहे मॅच मध्ये रंगत. यस, मी म्हणेन की पहिल्या चेंडूवरती जर षटकार लागला नसताना तर साहिलने मॅच कठीण करून ठेवली असती, कारण की हे 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. आणि तदनंतर समीकरण 3 चेंडू आणि धाब्यांची गरज असेल ती 2. इथे जर विकेट मिळाला तर मॅच मध्ये एक वेगळी रंगत असेल. 3 चेंडू 2 धावा. प्रेशर वाढतोय. सूरज काय करेल? 18 धाब्यांवरती नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. साहिल या आधी काय झाले हे विसरू आता काय करता येईल हे बघावं लागेल. कुछ कर्जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाउन्स असल्या कारणामुळे पंचांचा इशारा वाईड. विकल्प खूप छान होता. या पाठीमागे रणनीती खूप छान होती. मी म्हणेन की बाउन्स चेंडू व्हेरिएशन चेंज केली होती, लाईन लेन चेंज केली होती, कारण की आधीचे 2 चेंडू जे होते ते मात्र पुढे हाताळले गेले. तदनंतर पाठीमागे चेंडू करण्याचा प्रयत्न, पण खूप जास्त उछाल मिळाली, खूप जास्त बाउन्स मिळाला गेला. त्याच्या जोरावरती मात्र 1 धाव. समीकरण 3 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. हा चेंडू इथे पुन्हा एकदा निर्धाव हाताळला गेलाय. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. 2 चेंडू 1 धाब्याची गरज आणि इथून जर एक निर्धाव चेंडू हाताळला गेला तर मॅच मध्ये होणार काय? अप्रतिम अप्रतिम मॅच. दोन चेंडू 1 धाब्याची गरज असेल. सो वाईड चेंडू हाताळायला नाही पाहिजे होता. एकतर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका थोडासा महागडा ठरला गेला. जर ह्या 2 चुका झाल्या नसत्या तर मी म्हणेन की सागाव संघाला पूर्णपणे ढासळवलं असं पाठीमागे. ओ हो, मैच में आया है ट्विस्ट. एक गेंद और जीतने के लिए 1 रनों की जरूरत. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक खेल है, बस खेळणं जरूरी आहे आणि तो खेळ खेळला जातोय. यस, लगेच क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. 1 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 1 धावेची गरज. पूर्णपणे लढबडणारा संघ आता मात्र उभा राहिलाय स्वतःच्या पावलांवरती आणि इथून मॅचला सावरलं गेलंय. साहिलने पूर्णपणे जान फुगली गेली या मॅच मध्ये. रंगली आहे मॅच पूर्णपणे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. यस, आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक रंगणारी मॅच कोणती असेल तर ती असेल. यस, मी म्हणेन अगदी जर बघितलं गेलं तर 2 षटक म्हणजे 12 चेंडू असं वाटत होतं की सागाव संघ एकतर्फी आहे की काय. तदनंतर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील वाटलं होतं की एकतर्फी मॅच गेली, पण हार मांडणार तो साहिल कुठचा. यस, आता असंच म्हणावं लागेल ही मॅच जर जिंकवली गेली तर अगदी कठीण संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे साहिल हेच म्हणावं लागेल. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. पूर्णपणे सर्व प्रेक्षकांचं जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील म्हणा, या मैदानातून म्हणा, लक्ष लागलंय त्या गोलंदाजाकडे. बनेगा क्या हिरो. स्ट्रायकर एंडला पुरुषोत्तम. यस, बघावं लागेल आता जर 1 चेंडू मध्ये हा निर्धाव हाताळला गेला किंवा मॅच जर आणली गेली तर असंच म्हणेल झुकेगा नाही साला. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आणि मॅच मध्ये पूर्णपणे रंगत आणली गेली आहे. वा, यस, साहिल आता असंच म्हणावं लागेल झुकेगा नाही साला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या साहिल साठी. काय अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम मित्र. यास, यस, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच साहिल, नो डाऊट. लढला, संघर्षाचं पूर्णपणे संघर्षामध्ये उभा राहिलाय आणि या मॅचला मी म्हणेन की एकतर्फी जाणाऱ्या मॅचला खेचून घेतली. काय गोलंदाजी केलं गेलं. आणि आदरणीय मयूरजी भाणे साहेबांना मी विनंती करेल की साहिलला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायची आहे.
हे जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि त्या जिम्मेदारीला पूर्णपणे सार्थक ठरला गेलाय. वेल डन साहिल.